तर आज निमसोडकरांचं दुसरा बैल मैदान यामध्ये फायनलला पात्र झालाय. नमस्कार दादा. कितव्या गटात पळाला होता? चांद आणि नंतर राजा पळाला तिसऱ्या सीमेत आणि गोल्या आणि कारुंड्याचा चिक्क्या पळाला 7वी सीमेत. तर फायनलला पात्र झालाय. तो फायनल दोन्ही पात्र झाले. तो कुठला आहे? दोन्ही आपली जायची ह्याचं नंदीचं नाव काय? चांद उर्फ चंद्या. चांद उर्फ चंद्या. आणि तो गोल्या गोल्या. गोल्या कुणाबरोबर पळाला? गोल्या आहे कारुंड्याच्या चिक्क्यावर व्हाईट गोल्ड चिक्क्या. हा, कितव्या सीमित पळाला? तो 7वी सीमेत पळाला. 7व्या सीमित. ती पण फायनलला राहील. तो दोन्ही पण फायनल राहिले. हा, आणि हा आपला चांद पण फायनल राहिला. चांद कितव्या पळाला? तिसऱ्यात पळाला. किती नंबर तासावनं? चांद पळाला 4 नंबर तासावनं. गोल्या पळाला 2 नंबर तासावनं. तर तुम्हाला आज वाटत होतं का दोन्ही पण नंदी आपले फायनलला राहतील? हा, ते 100% ती काय विधी लिखितच असतं. जिथं मी जाईल तिथं गाडी फायनलच राहते. हा, जिथं वासरा असते तिथं फायनलला गाडी राहतेच. नियोजन कोण करते? नियोजन काही सूर्यकांत, बाळूभाऊ, हा. राज हे करते ते बघा नियोजन. मोठ्या मैदानात कुठे राहिलेला आहे? काल हिंद केसरी झाला परवा परवा दिवशी निंबाळकरांच्या सर्जा बरोबर. सरजा बरोबर पळाला होता. सॉरी अभिजित भाई यांच्या सर्जा बरोबर. अभिजित भाई. हा, तर काय सांगचाल आता हे पुढचं नियोजन कसं असेल? काय नियोजन काय आता 22ला पेडगाव, हा. डायरेक्ट 30ला माळशिरस हिंद केसरी मैदान. आता 2 दिवसात पळवत आहे काय? असं वाटतं का की कमी पळतो किंवा काय? आता तुम्हीच वाचून बघा की फ्रेश आहे का नाही ते. आता 5 फेर झालं 2-3 दिवसात तरी सुद्धा कसं आहे बघा टवटवीत. तर सीमेला पण माणसं चर्चा करत होती की नंदी जतन निघला, खालनं सुट्टी झाली, त्यातनं हातात धरला होता. तर काय सांगचाल त्यांना? हा, खालनं वरपर्यंत त्याची पहिल्यापासून सवयच आहे, खासियतच आहे हातात जर पळायचं. तर म्हणजे कंटिन्यू ड्रायव्हरला पण असं वाटलं की आता किती ड्रायव्हर काय आपला फिक्स ड्रायव्हर असतो पहिल्यापासून. त्याचा काय विषय, त्याला त्याची सगळी कोड माहित आहे, काय करायचं काय नाही. म्हणजे राजा पण चांगला पळाला, चक्क्या पण आमच्या बरोबर चांगला पळाला. काल आमचं अचानक पहिरं काल 4 वाजता झालं दोन्हीचं पण. दोन्ही पण गाड्या फायनलला पात्र झाल्या. बघू काय आता फायनलला काय होतं बघू आता. खरेदी येते का कुठं अशी घरच्या? खरेदी आहे दोन्ही पण एक 8-9 महिन्यापूर्वी खरेदी केलेली आहे. कुठनं? एक केलाय जालन्यातनं, एक केलाय चाळीसगाव मधून. म्हणजे आता जे खरेदी करायला जाते ती तर काय बघून घेतलं पाहिजे वासरा? आता काय थोडंफार कळतंय आपलं. त्यात ज्या आपल्या ह्याच्यावर बाळूभाऊच्या आमच्या अमित पाटील असतील सुपण्याचं, त्यांच्या ह्याच्यावर सूर्यकांत असेल, योगेश असेल, सगळ्यांच्या आपलं घेतो थोडंफार कळतंय आपलं म्हणून घेतली वासर. आता किती जाते ती? ही दुसरी आहे ती दोन्ही पण दुसरी. आणि खरेदी करताना काय होते? आदत दोन्ही पण. आदत कुठं बघितलं होतं तुम्ही पळताना? आधी पळताना कशाला बघितलाय, तेव्हा व्हिडिओ आला, गेलो, हा, पसंत पडला, डायरेक्ट घेऊन आलो. म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही खरेदी गोल्या तर डायरेक्ट मैदानात बघायला गेलो. तिकडे गोड्या बैलाच मैदान होतं, त्यात बघितला, पटला, घेऊन आलो. आमचा एक मित्र आहे तिकडे संभाजीनगरला, तुषार म्हणून जालट्याचा, त्यानं वासर बघून दिले आपल्याला. आता गोल्याबद्दल काय सांगचाल आता, म्हणजे इकडे आणल्यापासून? गोल्या काय आता आणल्यापासून काय, गोल्या पहिल्यापासून गोल्यालाच आहे. त्याचं काय विषय आहे, बाकासुरभर पळालाय, सगळ्या बैलात पाहिलेल्या आहेत. लक्कन, वादळ, चिमण्या सगळ्या तो पण पाहिलेला आहे. त्याच फाटीवर मागल्या वेळी 1 नंबर केला या चांदनं, निमसोड फाटी. निमसोड फाटीवर चांदनं, वादळ चांदनी, वादळ आणि चांदनं 1 नंबर केलेला आहे. तर गाडी बरोबर पहिली पळत होती, तो गोल्या पळत होता, चांद नव्हता. तर फायनलला आज दोन्ही पण वासर पात्र झाले, गोल्या आणि चांद. तर फायनल साठी शुभेच्छा.